आपल्या राज्यघटनेतील शिक्षणाला खूप महत्व दिलेलं आहे. शिक्षणात गुंतवणूक करण्यासाठी जी एक प्रचंड राजकीय इच्छा लागते तिचा अभाव आहे. युरोप मधल्या काही गरीब राष्ट्रांचा विचार केला आणि भारताचा विचार केला तर ही छोटी राष्ट्र शिक्षणावर भारतापेक्षा अधिक गुंतवणूक करतात. आपल्या राज्यघटनेतील शिक्षणाला खूप महत्व दिलेलं आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात तर शिक्षणाचा हक्क नावाचा कायदा मंजूर झालेला आहे आणि ह्या कायद्याने इथल्या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी सरकारने स्वीकारलेली आहे. आता सर्व जबाबदारी म्हणजे कोणती? केवळ त्याला शाळेत आणायची आणि परीक्षेला बसून पास करण्याची जबाबदारी नाही आहे. तो शाळेत येण्याच्या मार्गामध्ये जर काही अडचणी असतील, त्याच्यात अन्न आलं, त्याच्यात वस्त्र आलं, त्याच्यात शालेय साहित्य आलं, याची कमतरता असल्यामुळे तो जर येत नसेल तर त्या कमतरता भरून काढायला पाहिजे. त्याला गणवेश दिला पाहिजे. त्याला पुस्तकं ठेवण्यासाठी पिशवी दिली पाहिजे. पुस्तकं पिशवीत घालता आली पाहिजे. जर शाळा लांब असेल तर त्याला सायकल दिली पाहिजे. त्याला खिचडी दिली पाहिजे. खिचडीमध्ये पौष्टिक घटक असायला पाहिजेत. त्याच्या डोळ्याला काही अडचण असेल तर त्याला दवाखान्यात नेऊन त्याला चष्मा बसवून दिला पाहिजे. अन्य कोणत्या शारीरिक अडचणी असतील तर त्याही शाळेच्या माध्यमातून दूर करायला पाहिजेत. हे सगळं शिक्षणाच्या हक्कांतर्गत आपल्याला देण्यात आलं आहे. आता प्रश्न असा आहे की घटनेत काय आहे आणि वास्तवात काय आहे? जी घटनेने आश्वासने दिलेली आहेत तिची अंमलबजावणी करताना अंमलबजावणीमध्ये गुणवत्ता येते का? परिणाम येतो का? त्याच्यामध्ये काही शिस्त आहे का? या सगळ्या गोष्टी येतात. आपण आजच्या परिस्थितीवर जर नजर टाकायचं ठरवलं तर तू म्हणतोस तसं खाजगी शिक्षणाचं क्षेत्र अजून मोठं झालेलं नाही आहे. ते सरकारीपेक्षा छोटेच आहे. पण खाजगी क्षेत्राचा परिणाम मोठा झालेला आहे. एनीहाऊ आपल्या देशामध्ये शिक्षणाकडे पाहण्यासाठी जी एक गंभीर दृष्टी लागते तिचा अभाव आहे. शिक्षणात गुंतवणूक करण्यासाठी जी एक प्रचंड राजकीय इच्छा लागते, इच्छाशक्ती, तिचा अभाव आहे. आपण आपल्या सीमेवरच्या आजूबाजूच्या गरीब राष्ट्रांचा विचार केला. युरोप मधल्या काही गरीब राष्ट्रांचा विचार केला आणि भारताचा विचार केला तर ही छोटी राष्ट्र शिक्षणावर भारतापेक्षा अधिक गुंतवणूक करतात आणि भारतात हे गुंतवणुकीचं प्रमाण खूप कमी आहे. लज्जास्पद वाटावं असं हे प्रमाण आहे.